श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 29 जुलैला म्हणजेच बुधवारी आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असे म्हटले जाते. हिंदू धर्मातील सगळ्यात महत्त्वाच्या सणांपैकी एक मानला जातो. आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. यंदा 29 जुलैला म्हणजेच येत्या बुधवारी गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाणार आहे. गुरुपौर्णिमेचा हा पवित्र दिवस गुरूंबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो. या दिवशी शिष्य त्यांच्या गुरूंबद्दल आदर आणि भक्ती व्यक्त करतात. गुरुपौर्णिमा हा दिवस ज्ञान आणि शिक्षणाचे प्रतीक देखील आहे. या दिवशी विद्येची देवता मानल्या जाणाऱ्या भगवान वेदव्यास यांचे स्मरण केले जाते. तसेच या दिवशी म्हणजेच गुरुपौर्णिमेला भगवान विष्णूंसोबत देवी लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते. कारण पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना देखील समर्पित आहे. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुळशी संबंधित काही उपाय केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी ही प्रसन्न होते. आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. बुधवारी गुरुपौर्णिमेला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण तुळशीजवळ ठेवा फक्त ही एक वस्तू. एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. पैसा, धनसंपत्ती सर्व काही मिळेल. घराची भरभराट होऊन माता लक्ष्मीची अखंड कृपा घरावर राहील. आपल्या कुटुंबाची, मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला तुळशीजवळ ठेवायची आहेत, हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून भगवान विष्णूंची कृपा ही तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या म्हणजेच बुधवारी गुरुपौर्णिमेला करायचा आहे. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता, कारण संपूर्ण दिवसभर ही पौर्णिमा तिथी असणार आहे. आपल्या हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं, कारण हा दिवस आपल्या गुरूंना समर्पित असतो आणि याच दिवशी आपण आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असतो. हा सुवर्ण योग जो आहे तर त्या योगावर आपण काही उपाय जर केले तर ते खूप जास्त प्रभावी ठरत असतात. मंडळी, आपल्या हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र आणि पूजनीय वनस्पती मानली गेली आहे. तिला माता तुळशी किंवा वृंदादेवी असे सुद्धा म्हटले जाते. तुळशीमध्ये भगवान विष्णू, श्रीकृष्ण यांचे वास्तव्य असल्याची धार्मिक श्रद्धा आहे. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुळशीला ही एक वस्तू अर्पण केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक वातावरण निर्माण होते. तसेच तुळशीला ही वस्तू अर्पण केल्याने अनेक पुण्याची प्राप्ती होते असे आपल्या धर्मग्रंथात उल्लेख केला गेला आहे. या गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी भक्तिभावाने तुळशीची पूजा करून काही वस्तू अर्पण केल्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते आणि जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत होते. आणि म्हणून ज्या घरामध्ये या गुरुपौर्णिमेला हा एक उपाय केला जाईल त्या घरामध्ये संपत्ती, समृद्धी, ऐश्वर्य, पैसा हा कायम टिकून राहील. मंडळी, जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, प्रामाणिकपणे कष्ट आणि मेहनत करून जर तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यशच मिळत नसेल, आलेला पैसा ह्या ना त्या कारणाने घरातून पुन्हा निघून जात असेल, तुमच्या हातातून, तुमच्या खिशातून जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होत असेल, जिथे तुम्ही 50 रुपये कमवता तिथे तुमचे 100 रुपये खर्च होत असतील, तर माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न नाही. आणि म्हणून लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठीच हा उपाय आपण करणार आहे.
कारण तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. हा उपाय केल्याने आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होते. तसेच तुमच्या जीवनामध्ये काही समस्या असतील, शत्रूंचा त्रास असेल किंवा कुटुंबामध्ये वादविवाद, क्लेश होत असतील, घरातील गरिबी आणि दरिद्रता, संकट, दुःख हे संपायचं नाव घेत नसेल, तर हा एक छोटासा उपाय या गुरुपौर्णिमेच्या दिवशी नक्की करून पहा. हा उपाय केल्याने घरातील सततची अडचणी, संकट, दुःख ही कायमची दूर होतात. उपाय करण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठावं, स्वच्छ स्नान करून देवांची विधिवत पूजा करावी. स्नान करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून स्नान करावे. यामुळे आपलं शरीर हे शुद्ध आणि पवित्र होतं. आपल्या देवघरामध्ये आपल्या गुरूंची मूर्ती असेल, म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर छान मूर्तीवरती अभिषेक करा. फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढा. त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करा. स्वामींना चाफ्याची फुलं ही अत्यंत प्रिय आहे, तर ती अर्पण करा. धूप, दीप, अगरबत्ती लावून घरातील वातावरण हे प्रसन्न करून तुम्हीही लक्ष्मी प्राप्तीची सेवा जी आहे तर ती करू शकता. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे. त्या ताटामध्ये तुम्हाला सर्वप्रथम हळद, कुंकू आणि अक्षता घ्यायच्या आहेत. एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. शुद्ध गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप घाला, पण म्हशीचं तूप घालताना त्यामध्ये थोडीशी हळद टाका, जेणेकरून त्या तुपाचं पावित्र्य राखलं जातं. यानंतर एका वाटीमध्ये गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे. कच्चं दूध म्हणजे गरम न केलेलं दूध असतं, तर ते एका वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि त्या दुधामध्ये तुम्हाला थोडीशी साखर आणि थोडीशी हळद टाकायची आहेत, कारण हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक पांढऱ्या रंगाचा सुती असा लांब धागा घ्यायचा आहे आणि त्या धाग्याला थोडीशी हळद जी आहे तर ती ओली करून तो धागा पिवळा बनवायचा आहे. आणि यानंतर त्या पिवळ्या रंगाच्या धाग्याला 108 गाठी बांधायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा, एक गाठ मारायची. दुसरा मंत्र म्हणायचा, दुसरी गाठ मारायची. असं तुम्हाला 108 वेळा या मंत्राचं पठण करून 108 गाठी त्या धाग्याला बांधायच्या आहेत. आणि हा धागा देखील तुम्हाला त्या ताटामध्ये ठेवायचा आहे. आणि यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे. तुळशीपाशी गेल्यानंतर तुळशीची जागा जी आहे तर ती व्यवस्थित पुसून काढायची आहे. तिथे छान अशी रांगोळी काढायची आहेत. एखादं शुभचिन्ह काढा आणि त्यानंतर तुळशीला हळद, कुंकू, अक्षदा, फुले वाहून पूजा करायची आहेत. पूजा करण्या अगोदर तिथे हा तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचा आहे. डायरेक्ट जमिनीवरती दिवा ठेवू नका. दिव्याखाली तांदळाचं किंवा फुलांचं आसन द्या. आणि यानंतर तुम्हाला जे तुम्ही गाईचं कच्चं दूध आणि हळद मिक्स केलेलं आहे तर ते दूध तुम्हाला अर्पण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः याच मंत्राचं पठण करून ते दूध अर्पण करायचं आहे. आणि यानंतर 108 गाठी बांधलेला जो धागा आहे तर तो आपल्या हातात घ्यायचा आहे. आपली इच्छित मनोकामना व्यक्त करायच्या आहेत आणि तो धागा माता तुळशीला अर्पण करायचा आहे. तुळशीच्या एखाद्या फांदीला तुम्हाला अडकून द्यायचा आहे. हा उपाय इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी खूप जास्त प्रभावी मानला जातो. जो व्यक्ती हा उपाय करतो त्या व्यक्तीच्या मनोकामना ज्या आहेत तर त्या लवकरात लवकर पूर्ण होतात. आणि यानंतर तुळशीला 11 प्रदक्षिणा करून तुमची इच्छित मनोकामना जी आहे तर ती व्यक्त करायची आहे. तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला येत्या बुधवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय केल्याने माता लक्ष्मी अतिप्रसन्न होते आणि तुमच्या घरात अखंड स्वरूपात वास करते. तसेच जर तुमच्या घरात मुलांना किंवा मुलींना विवाहिक जीवनामध्ये काही अडचणी येत असतील, त्यांचं लग्न जुळत नसेल, तर या दिवशी पिवळ्या रंगाचा धागा अर्पण करण्याऐवजी तुम्ही लाल रंगाचा धागा 108 गाठी बांधून तो अर्पण करू शकता. हा उपाय केल्याने लग्न योग जो आहे तर तो लवकरात लवकर जुळून येतो. त्याचबरोबर जर तुमच्यावरती एखादं कर्ज असेल, घराचं, गाडीचं, जमिनीचं किंवा इतर कोणत्याही गोष्टीचं तुमच्यावरती कर्ज असेल आणि खरंच ते कर्ज तुम्ही फेडण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे, परंतु त्यामध्ये यशच मिळत नसेल, कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग भेटत नसेल किंवा तेवढेच पैसे येत नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, या गुरुपौर्णिमेच्या दिवशी
तुळशीपाशी छान असा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि यानंतर 1 रुपयाचं एक नाणं हळदीमध्ये बुडवून तिथे तुळशीसमोर बसायचं आहे आणि 11 वेळा ओम नमो भगवते नारायणा हा मंत्र 11 वेळा बोलून हे नाणं जे आहे तर ते तुळशीच्या मातीमध्ये तुम्हाला गाडून द्यायचं आहे. असं केल्याने कर्जापासून मुक्ती मिळते. तर हा एक उपाय देखील तुम्ही करू शकता. तर हे असे काही प्रभावी उपाय आहेत जे आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचे आहेत. दिवसभरामध्ये कधीही करू शकतात, पण जर घरामध्ये सुतक असेल तर यापैकी कोणतेही उपाय करू नका. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनीसुद्धा हे उपाय अजिबात करू नका. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.